ही जी भाकरी तयार झाली आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे. पापुद्रा किती सुंदर आलेला आहे. त्याबरोबर हा जो आपण जे पिठलं तयार केलेलं आहे ते पिठलं घेऊन मस्त एकदम सुंदर. मंडळी नमस्कार. रेसिपी प्रमिला मावशीची या चॅनलवर आपले मनापासून स्वागत. चला तर मग पाहूयात अस्सल कोकणी पद्धतीने झुणका आणि तांदळाची भाकरी कशी बनवायची ते. गॅसवर ही कढई ठेवलेली आहे. थोड्या वेळानंतर गरम होईल. हे तेल आहे ते मी त्या तेलामध्ये मी राई टाकते. तडतडली जिरं पण टाकलं. त्याच्यानंतर हिंग टाकले. त्याच्यानंतर आता मी हे कांदा टाकले. हळद आणि तिखट पण टाकते. मीठही टाकते. एक चमचाभर मीठ टाकते. गॅस बारीक करते. तर भाकरीसाठी मी 1 ग्लास पाणी टाकले. आणखीन 1 ग्लास त्याच्यामध्ये टाकले. झुणक्याबरोबर मी आता भाकरीसाठी सुद्धा पाणी ठेवले. ते 2 ग्लास त्याच्यामध्ये मी पाणी टाकले आहे आणि ते उकळण्यासाठी मी त्याच्यावर टाकले. आता हे थोडं तयार झालेलं आहे व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये मी ही कोथिंबीर टाकते. हे तांदळाचं पीठ आहे हे मी 2 चमचे टाकते. कांद्यामध्ये ते पूर्ण मिक्स करून आणि हे आमचे चण्याचं पीठ आहे तेही टाकून घेतो. ते पण ते व्यवस्थित मिक्स करून घेतो. हे पूर्ण एकजीव होण्यासाठी आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्याचं आता ह्याला 1-2 वाफा दिल्या की आपलं पिठलं झुणका तयार. त्या तेलामध्ये आणि ह्या कांद्यामध्ये जेवढं पीठ मिक्स होईल तितकंच घालायचं आहे. वाफ येण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण. तोपर्यंत इथे हे पाणी सुद्धा उकळलेलं आहे. या पाण्यामध्ये चव येण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते. अर्धा चमचा. त्यानंतर ही थोडीशी तेलाची धार. आता आपण काय करणार आहोत हे पाणी उकळलेलंच आहे त्यामध्ये हे पीठ टाका. हे पीठ सुद्धा ह्या पाण्या इतकंच घ्यायचंय म्हणजे 2 ग्लास घेते मी. आता हे पीठ हे वर आलेलं आहे. काय करते मी आणखी त्याची सुंदर उकड झालेली आहे. ह्याला सुद्धा 1-2 मिनिटं वाफ. हे आपल्याला काय करायचं परातीमध्ये घेऊन ते व्यवस्थित मळून वाफ आलेली आहे त्याला सुंदर. आता हे शिजलेलं पण आहे तरी हे अजून 1 वाफ होते. हे पूर्ण तयार झालेलं आहे. झुणका तयार झालेला आहे. फक्त त्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे का हे पाहण्यासाठी मी थोडी चव अगदी बरोबर झालेलं आहे. हे जे पीठ आहे हे सुद्धा गरम गरमच मळायचे आहे म्हणून ते मी मळून घेतो. एकदम सुंदर झालाय. वासही एकदम छान येतो आहे. खूप मस्त वाटते. हे गरम गरम भाकरी बरोबर खायला खूपच सुंदर लागेल. आता हे झालेलं आहे म्हणून मी आता तो गॅस बंद करून ते उतरतो. भाकरीसाठी दोन्हीकडे तवे ठेवते. हा गॅस सध्या मी बारीक करून ठेवते. तो मोठा आहे. आता भाकरी वळते. भाकरीचं पीठ अगदी छान मळून झालेलं आहे.
भाकरीला लागणारं पीठ मी इथे घेतलेलं आहे. या उकडीच्या भाकऱ्या खूपच सुंदर लुसलुशीत होतात, खायला खूप मजा येते. आता अशा पद्धतीनं मी आता त्याचा काय करणार आहे, गोळा करणार आहे. हा जो तयार झालेला गोळा आहे हा भाकरी पुरता खूप व्यवस्थित आहे. मी असं हे दाबून घेतलंय. आता ह्याचं असं सुंदर चाक तयार करायचं. ताटाला थोडंसं पाणी लावून हळूवार अगदी कडेकडेनं आपण ते दाबून घ्यायचं. छान गोलाकार यावं म्हणून मी अशा पद्धतीनं त्याला फिरवते हात. आमच्या कोकणामध्ये हे अशा पद्धतीनं उकडीच्या भाकऱ्या करतात. भाकरी तयार झालेली आहे. तवा तापल्याचा पाहण्यासाठी मी थोडंसं पाण्याचा हक्का मारला आणि ती भाकर आपल्याला उलटी टाकायची. गॅस फास्टच ठेवलेला आहे. ती भाकरी होईपर्यंत मी आणखीन एक भाकरी करते. दुसऱ्या तव्यात टाकते आहे आणि ही तयार केलेली भाकरी तव्यात टाकते. तो तवा गॅस मोठा केलेला आहे. आता ही भाकर तयार केलेली आहे. आता मी ती तव्यामध्ये उकळेल. छान पापत्र आलेला आहे. तर ह्या भाकरीचं पण आपण पाहता येईल आपल्याला. ते मी जे अगदी करते आता बघा, अशा पद्धतीने सुंदर पापुद्रा आलेला आहे. खूपच छान वाटते. ती पण पूर्ण तयार झालेली आहे. ही जी भाकरी तयार झाली आहे तुम्हाला दाखवलेलंच आहे. पापुद्रा किती सुंदर आलेला आहे. त्याबरोबर हा जो आपण जे पिठलं तयार केलेलं आहे ते पिठलं घेऊन त्याची चव घेऊन पाहते. मस्त, एकदम सुंदर. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. शेअर, लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.